जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे तेजी आणि मंदी. आता रेकॉर्डेच्या मतानुसार देशामध्ये तेजी किंवा मंदी अजिबात नसते. आता मग ते किती योग्य आहेत आणि किती योग्य आहेत ते आपण नंतर बघणारच आहोत. परंतु जर देशामध्ये तेजी आणि मंदी जर नसेल तर तेजी काय असतं, तर तेजीमध्ये जे आहेत वस्तूंचं जे पुरवठा आहे ते कमी होतं. त्याला कारण असतं की जे उत्पादन आहे ते कमी होतं. उत्पादन कमी असल्यामुळे त्या वस्तूंचा पुरवठा कमी होतो. पुरवठा कमी झाला म्हणजे त्या वस्तूंची मागणी वाढते. त्या वस्तूंची मागणी वाढली म्हणजे त्या वस्तूंची किंमत वाढते. त्याला म्हणतात आपण तेजी. उलट मंदीमध्ये काय होतं, वस्तूंच्या ज्या किमती आहेत, वस्तूंचं प्रोडक्शन खूप जास्त होतं. प्रोडक्शन जास्त झालं म्हणजे त्या वस्तूंचा पुरवठा बाजारामध्ये जास्त होतो. पुरवठा जास्त झाला म्हणजे त्या वस्तूंची मागणी कमी होते. मागणी कमी झाली म्हणजे त्या वस्तूंची किंमत कमी होते आणि पर्यायाने देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती कोलमडून जाते. परंतु ज्या वेळेस तेजी आणि मंदी राहत नाही, म्हणजे तेजी राहणार नाही, मंदी राहणार नाही, जेवढ्या वस्तूंचं उत्पादन झालं त्यांची मागणी असेल, त्यांचा पुरवठा होणार असेल, त्यांचा वापर होणार असेल, तर अशा वेळेस जी अर्थव्यवस्था आहे ती स्थिर असते, ती बदलत नाही, ती कॉन्स्टंट असते, म्हणजे धोका निर्माण होत नाही. म्हणजे रेकॉर्डेच्या मतानुसार अर्थव्यवस्था ही पूर्णपणे स्थिर आहेत आणि मागणीचं चक्र आणि पुरवठ्याचं चक्र हे पूर्णपणे स्थिर आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. उसके बाद जो दूसरा पॉइंट है, नो वार, युद्ध नहीं. अब जो युद्ध है वो हमारे इकोनॉमिक कंडीशन को बहुत ज़्यादा हार्ड करता है. जैसे अगर हमको पता है कि कुछ दिन के बाद हमारे पास युद्ध होने वाला है, लड़ाई होने वाली है, तो ऐसे वक्त में क्या होता है कि अचानक से बहुत सारी चीज़ों की जो डिमांड है वो बढ़ जाती है, और जब डिमांड बढ़ जाती है तो उसकी वजह से जो प्रोडक्शन है वो भी बढ़ जाता है, और प्रोडक्शन जो है इतनी फास्ट नहीं बढ़ पाता. इसकी वजह से चीज़ों की जो कीमतें हैं वो बहुत ज़्यादा बढ़ जाती है. जैसे हमने कुछ दिन पहले ही देखा था कोरोना के टाइम में, जब कर्फ्यू वगैरह लगने वाला था, लॉकडाउन होने वाला था, उस वक्त हुआ ये कि हमने जो है चीज़ों की जो डिमांड है वो बहुत ज़्यादा कर दी, और वो चीज़ों की डिमांड ज़्यादा होने की वजह से जो सप्लाई है वो कम हुआ, और ऐसे वक्त में उनकी जो कीमतें हैं वो बहुत ज़्यादा बढ़ गई है. उसी तरह से जब हमारे देश में कोई युद्ध वगैरह होने वाला है, लड़ाई होने वाली है, ऐसा अगर हमको पता चला तो ऐसे वक्त में हम बहुत सारी चीज़ों का ज़ख़ीरा अपने पास कर लेते हैं, और उसकी वजह से उनकी जो कीमतें हैं वो बहुत ज़्यादा कम या ज़्यादा हो सकती है. मतलब फिर वहाँ पर तेज़ी और मंदी की जो कंसेप्ट वो आ सकती है. पर यहाँ पर रिकॉर्ड का ये कहना है कि ऐसा नहीं होता है. हमारे पास तेजी और मंदी नहीं आ सकती कि तो हमारे पास युद्ध वगैरह होने वाला नहीं है, लड़ाई होने वाली नहीं है. जब लड़ाई नहीं होने वाली है तो ऐसे वक्त में कोई चीज़ों की जो कीमतें हैं वो ना कम होने वाली हैं और ना ज़्यादा होने वाली हैं. जब चीज़ें कम या ज़्यादा नहीं होती है तो ऐसे वक्त में जो प्रोडक्शन है वो बिल्कुल कंट्रोल में होता है, और हमारा जो एक्सपोर्ट है और जो इंपोर्ट है उसमें भी कोई डिस्टर्बेंस नहीं होता है. मतलब हमारी जो इकोनॉमिक कंडिशन है वो बिल्कुल कॉन्स्टंट होती है. त्यानंतर जे महत्त्वाचा मुद्दा आहे ते आहे युद्ध नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की युद्ध नाही. तर युद्धामुळे काय होतं की समजा जर आपल्याला कळलं की आपल्या देशाचा आणि इतर देशांचं युद्ध होणार आहेत, अशा वेळेस आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्यांची मागणी ही खूप जास्त वाढते, आणि वस्तूंची मागणी ही खूप जास्त वाढली आणि पुरवठा त्या मनाने होत नाही, कारण पुरवठ्याला काहीतरी वेळ लागतो. आणि अचानकपणे जर मागणी वाढली असेल तर त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी त्या वस्तूंची जी किमती आहेत ते वाढतात. ते आपण मागणीच्या नियमामध्ये शिकलो आहेत. ज्यावेळेस आपल्याकडे लॉकडाऊन लागणार होतं त्यावेळेस आपल्याला माहीत होतं की आता लॉकडाऊन लागेल, म्हणून आपण काय केलं की खूप साऱ्या वस्तूंचा आपल्या घरामध्ये साठा करून ठेवला. मग अशा वेळेस त्या वस्तूंची जी किमती आहेत अचानक खूप जास्त वाढल्या आणि त्यामुळे अर्थव्यवस्था ही थोडी डगमग झाली. परंतु रिकॉर्डच्या मतानुसार असं काही होत नाही आहे. म्हणजे लॉकडाऊन लागत नाही आहे, पुन्हा युद्ध होत नाही म्हणजे नॉर्मल जीवन आहे, नॉर्मल लाईफ चालू आहेत. मग अशा वेळेस आपण जे हे वस्तूंचा साठा करत नाहीत, म्हणजे आपल्याला जितक्या वस्तूंची आवश्यकता असते तितक्या वस्तू आपण मागवतो आणि त्यांचाच आपण साठा वगैरे करतो. म्हणजे जास्त आपण मागणी वगैरे करत नाही. मग ज्यावेळेस आपण जास्त मागणी करत नाही त्यावेळेस वस्तूंच्या जे किमती आहेत ते कमी किंवा जास्त होत नाहीत, असं रिकॉर्डचं मत आहे. उसके बाद जो नेक्स्ट पॉइंट है, गोल्ड प्रिविलेंट मेथड्स, स्वर्ण प्रचलित पद्धति. नहीं, उससे पहले जो दूसरा मुद्दा है वो है नो माइग्रेशन. अब रिकॉर्डिंग हिसाब से माइग्रेशन नहीं होता है. अब माइग्रेशन किसे कहा जाता है? माइग्रेशन मतलब एक चीज़ जो है दूसरी तरफ डाइवर्ट होना. जैसे अगर हमारे पास कोई लेबर है और वो लेबर अगर गांव में है, गांव में अगर काम नहीं है तो ऐसे वक्त में वो जो लेबर है वो गांव से निकलकर शहर में आता है काम ढूंढने के लिए, उसको कहते हैं माइग्रेंट. तो जब
लेबर एक जगह से दूसरी जगह पर अगर सप्लाई होते हैं तो ऐसे वक्त में उनके जो कॉस्ट वगैरह है, उनका जो वेजेस है वो कम या ज़्यादा हो सकता है। जैसे अगर हम कोई चौक पर चले जाए, वहाँ पर हमको लेबर की ज़रूरत है, वहाँ पर अगर लेबर अवेलेबल ज़्यादा है तो उस वक्त हम उनसे बार्गेनिंग करके उनको कम से कम पैसों के ऊपर राज़ी कर सकते हैं। अगर वहाँ पर लेबर ज़्यादा नहीं है, लेबर कम है, तो उस वक्त हमको पहले से ज़्यादा प्राइस देना पड़ती है। पर रिकॉर्ड का ये कहना है कि माइग्रेशन नहीं है। जब माइग्रेशन नहीं होता है तो क्या होता है, जो कीमत है वो कांस्टेंट होती है, मगर लेबर ज़्यादा होने की वजह से हम उनको जो पैसा देते हैं वो कम देते हैं, लेबर कम होने की वजह से हमको पैसा ज़्यादा देते हैं। जब पैसा लेबर को हम पैसा ज़्यादा देते हैं तो पैसा ज़्यादा देने की वजह से क्या होता है, हमारा जो कॉस्ट है वो बढ़ जाता है। जब हम लेबर को पैसा कम देते हैं तो हमारा जो कॉस्ट कम हो जाता है और उसका जो इफेक्ट है वो प्राइस पर पड़ता है। जब किसी चीज़ के ऊपर हम ज़्यादा कॉस्ट खर्च करते हैं तो उसके लिए उसकी जो प्राइस है वो बढ़ जाती है। जब हम किसी चीज़ पर कम खर्च करते हैं तो उसकी जो प्राइस है वो कम हो जाती है और उसकी वजह से इम्बैलेंस होता है। पर रिकार्डो के हिसाब से तो ऐसा होता ही नहीं है। हमारे पास जितने भी लेबर है वो लेबर कांस्टेंट है, वो कहीं भी नहीं जाते हैं। उसके बाद हमारे पास जो मशीनरी वगैरह है वो कहीं भी नहीं जाती। हमारे पास की जो चीज़ें हैं वो कहीं और हम सप्लाई नहीं करते, इसलिए हमारे पास जो चीज़ें हैं पूरी कांस्टेंट है। उसकी वजह से माइग्रेशन नहीं होता है। हमारी जो चीज़ों की जो कीमतें हैं वो भी कम या ज़्यादा नहीं होती है और सभी जो चीज़ें हैं वो कांस्टेंट होती है। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे स्थलांतर नाही। स्थलांतर काय असतं की समजा एखादा गावातील व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला जर काम पाहिजे असेल तर तो शहरामध्ये येऊन ते काम वगैरे बघतो आणि त्या ठिकाणी काम वगैरे करतो, तर हे झालं स्थलांतर। परंतु त्याच्यामुळे काय होतं, समजा आपण एखाद्या चौकमध्ये गेलो, त्या ठिकाणी आपल्याला लेबरची आवश्यकता आहे, तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी लेबर जर मागणी केली आणि त्या ठिकाणी लेबरची संख्या ही खूप जास्त असेल तर अशा वेळेस काय होतं की आपण त्यांना कमी पैशामध्ये आपल्याकडे कामावर आणू शकतो। उलट जर त्या ठिकाणी लेबर संख्या ही कमी असेल तर अशा वेळेस आपण त्यांना कमीत कमी पैशामध्ये आपल्याकडे कामावर आणू शकतो। मग ज्या वेळेस आपण त्यांना जास्त पैसे देतो त्यावेळेस आपला जो खर्च आहे तो वाढतो, म्हणजे आपण त्यांना ज्या कामासाठी आपल्याकडे आणलं होतं अशा वेळेस त्याची जी किंमत आहे ती वाढते। म्हणजे खर्च वाढलं की खर्च वाढल्यामुळे त्या वस्तूंची किंमत वाढणार। उलट जर आपण लेबर स्वस्तामध्ये आणल्यामुळे काय होतं, त्या वस्तूंसाठी जो खर्च आहे तो खर्च कमी होतो आणि आपण त्याची जी किंमत आहे ती किंमतसुद्धा कमी ठेवतो। मग ज्यावेळेस आपण त्या वस्तूची किंमत कमी ठेवतो त्यावेळेस मागणी आणि जे पुरवठा त्याच्यावर परिणाम होतो। म्हणजे स्थलांतर हे जर होत असेल तर अशा वेळेस मागणी आणि पुरवठा हा जो नियम आहे तो नियम लागू होतो आणि त्या वस्तूंच्या किमती वाढतात किंवा त्या वस्तूंच्या किमती कमी होतात। परंतु रिकार्डोच्या मतानुसार तसं काही होतच नाही, म्हणजे स्थलांतर होणार नाहीत। स्थलांतर नाही झालं म्हणजे आहे तेच लेबर आपल्याला कामावर ठेवायचे आहेत, आहे त्याच वस्तू आपल्याला कामावर ठेवायचे आहे, आपण नवीन मशीन लावणार नाहीत, म्हणजे प्रोडक्शन पण तेवढंच झाले। म्हणजे सर्व गोष्टी जर स्थिर असेल तर त्या वस्तूच्या किमती वाढण्याचा प्रश्न येत नाहीत। तर याप्रमाणे आपण बघू शकतो की कोणत्या वस्तूच्या किमती वाढतात आणि कोणत्या वस्तूच्या किमती वाढत नाही, ते अवलंबून असतं मायग्रेशनवर। त्यानंतर जे पुढचा मुद्दा आहे तो आहे गोल्ड प्रिव्हिलेंट मेथड, स्वर्ण प्रचलित पद्धति। आता कसं असतं माहिती का, कैसा होता है कि जब हम कोई चीज़ ट्रेड करते हैं तो ट्रेड करने के लिए वहाँ पर मनी इन्वॉल्व होता है। अब पहले जो है मनी वगैरह नहीं था। जैसे अगर हमको किसी चीज़ की ज़रूरत पड़ती है, जैसे इनकेस अगर हमको शूज़ वगैरह सीना है तो जब पैसे नहीं थे तो हम क्या करते थे, अगर हमको शूज़ सीना है तो जो शूज़ सीने वाला है हम उसको कुछ अनाज वगैरह या हमारे पास कुछ चीज़ें, जैसे हम अगर दर्जी है तो हम उसको एक ड्रेस सीकर देते थे और बदले में वो हमको शूज़ देता था। मगर ये पुरानी मेथड हो गई है। अब जो है करेंसी आ गई है, तो हर देश की जो है अपनी अलग अलग करेंसी है। जैसे अमेरिका के अंदर डॉलर चलता है, उसके बाद हमारे पास जो है रुपया चलता है, तो ये अलग अलग करेंसी है। मगर रिकॉर्डो का ये कहना है कि हमारे पास जो करेंसी है वो बिल्कुल एक ही करेंसी है, और वो करेंसी कौन सी है, वो सिर्फ गोल्ड की करेंसी है। मतलब अगर हमें अमेरिका से कोई चीज़ एक्सपोर्ट करनी है, अमेरिका से कुछ चीज़ अगर इंपोर्ट करनी है और हमें अमेरिका कुछ चीज़ अगर एक्सपोर्ट करनी है तो उसके लिए हम उसको गोल्ड देंगे। एक्सपोर्ट करने के लिए अमेरिका हमको गोल्ड बोल देगा और इंपोर्ट करने के लिए हम उनको गोल्ड देंगे। मतलब पैसे का जो व्यवहार है वो नहीं होता है, ऐसा उनका कहना है। तो यहाँ पर हमने जो है उनके गृहीत अजम्पशन्स देखी है। त्यानंतर जो मुद्दा है तो है प्रचलित
सुवर्ण पद्धती म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे ज्या वस्तू होत्या त्या वस्तू ज्यावेळेस आपण इतरांना देत असू त्यावेळेस त्याच्या बदल्यामध्ये आपण काहीतरी घेत असू. उदाहरणार्थ समजा आपल्याला बूट वगैरे पाहिजे असेल तर अशा वेळेस आपण काय करणार, जो मोची असतो जो बूट वगैरे शिवतो त्याच्याकडे जाणार आणि त्याला सांगणार की मला बूट वगैरे पाहिजे आहेत. मग तो आपल्याला सांगेल की ठीक आहे मी तुम्हाला बूट देतो, मग त्या बदल्यामध्ये तुम्ही मला ड्रेस द्या, कारण आपण टेलर आहोत. म्हणजे आपल्याला जी वस्तू हवी असते ती वस्तू आपण त्यांच्याकडून घेतो आणि त्याला आपल्याकडून जी वस्तू हवी असेल आपण ती त्याला देतो, त्याला आपण विनिमय पद्धत असे म्हणतो. परंतु आताच्या काळामध्ये तसं होत नाही. आताच्या काळामध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या बदललेल्या आहेत. आपण व्यवहार करताना पैशांचा वापर करतो. उदाहरणार्थ अमेरिका असेल तर त्यांची जी चलन पद्धत आहे ती डॉलरमध्ये आहेत, भारत असेल तर भारताची चलन पद्धत ती रुपयामध्ये आहेत. म्हणजे आपल्याला जर काही एखादी वस्तू हवी असेल अमेरिकेकडून तर अमेरिकेला आपण डॉलर देतो आणि अमेरिकेला जर आपल्याकडून काही एखादी वस्तू हवी असेल तर तो आपल्याला रुपया देतो. म्हणजे एकमेकांचे चलन आहे ते आपण एकमेकांना देत असू. परंतु रिकॉर्डोच्या मतानुसार तसं काही होत नाही. त्यांचं मत काय आहे की ज्या वेळेस आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करतो, आंतरराष्ट्रीय व्यापार करताना आपण पैशांचा व्यवहार न करता सुवर्णांचा व्यवहार करतो. म्हणजे जर अमेरिकेला भारताकडून काही वस्तू हवी असेल तर त्यामध्ये तो त्याला सोनं देईल आणि भारताला अमेरिकेकडून काही जर वस्तू हवी असेल तर त्या बदल्यात तो त्याला सोनं देईल. एकमेकांचं जे व्यवहार साधन आहे ते सुवर्ण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी रुपया आणि डॉलर यांचा त्याने वापर केलेला नाही. तर आतापर्यंत आपण त्याची पूर्ण गृहीते बघितलेली आहेत. त्या गृहीतानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया. अब उनका जो सिद्धांत है उसके सिद्धांत के अंदर 3 जो चीज़ें हैं वो बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट हैं. जैसे एब्सोल्यूट डिफरेंस इन कॉस्ट रेशो, मतलब हम जो बिजनेस करते हैं तो वो बिजनेस करने की जो वजह है उसमें से जो एक मेन वजह है वो है एब्सोल्यूट डिफरेंस इन कॉस्ट रेशो. जो कॉस्ट का जो रेशो है उस पे ऊपर डिपेंड करता है कि हमें बिजनेस करना चाहिए या नहीं करना चाहिए. तो यहाँ पर हमने 2 कंट्री लिए हैं, इसमें एक इंडिया लिया है और एक अमेरिका लिया है. और यहाँ पर हमने लेबर लिया है, 100 लेबर लिए हैं. उसके बाद हमने प्रोडक्शन लिया है और उसके बाद उनका हमने परसेंटेज लिया है. तो इसमें होता क्या है कि जब इंडिया के अंदर 100 लेबर लगाने के बाद अगर शुगर का प्रोडक्शन 100 होता है या हमने शुगर का प्रोडक्शन करने के बजाय हमने अदर प्रोडक्शन किया, अगर अदर प्रोडक्शन 50 होता है तो इसका जो परसेंटेज है वो 2:1 बनता है. उसके अपोजिट जब अमेरिका के अंदर 100 लेबर लगाने के बाद शुगर का जो प्रोडक्शन है वो 50 होता है और अदर का जो प्रोडक्शन होता है वो 100 होता है. मतलब इंडिया के अंदर जब हमने 100 लेबर लगाए तो उसका जो शुगर का प्रोडक्शन वो 100 हुआ था और वही अमेरिका ने जब शुगर का प्रोडक्शन किया तो वो 50 हुआ था. तो यहाँ पर हमने जो एग्जाम्पल इससे पहले देखा था जिसमें हमने कपड़े का एग्जाम्पल लिया था कि जब कपड़ा हमारे देश में निर्माण होता है, बनता है, तो उसको आने वाला जो कॉस्ट है वो 10 रुपीज़ होता है और वही कपड़ा जब अरब के अंदर बनता है तो उसको बनाने के लिए हमें 30 रुपये पर मीटर कॉस्ट होता है. तो उसकी जो वजह है उसका जो रॉ मटेरियल वगैरह है वो जो है उसकी वजह से उसका जो कॉस्ट है वो बढ़ जाता है. तो उसी तरह से यहाँ पर जब इंडिया के अंदर शुगर के लिए 100 लेबर लगाने के बाद हमको आउटपुट 100 का मिलता है, वही अमेरिका के अंदर 100 लेबर लगाने के बाद उसका जो आउटपुट है वो 50 मिलता है. अब अदर प्रोडक्शन के लिए अगर हम देखें तो इंडिया के अंदर अदर प्रोडक्शन के लिए हमें 50 चार्ज होता है प्रोडक्शन और अमेरिका के अंदर वो 100 होता है. तो यहाँ पर अगर हम कंपेयर करते हैं तो इंडिया को जो है शुगर का प्रोडक्शन करना चाहिए और जो अमेरिका है उसको अदर का प्रोडक्शन करना चाहिए. क्यों तो दोनों का जो प्रोडक्शन रेशियो है वो डिफरेंट है. तो यहाँ पर इंडिया जो है वो शुगर का प्रोडक्शन करेगा और अमेरिका जो है वो अदर का प्रोडक्शन करेगा. अब जब दोनों के पास जो अलग अलग प्रोडक्शन हो चुके हैं तो यहाँ पर अब बिजनेस होगा. बिजनेस इसलिए होगा कि शुगर का प्रोडक्शन करने के लिए अमेरिका को कॉस्ट ज़्यादा पड़ती है और अदर का प्रोडक्शन करने के लिए इंडिया को कॉस्ट ज़्यादा पड़ती है. तो रूल्स के हिसाब से हमने देखा है कि अगर हमें किसी चीज़ का प्रोडक्शन करने के लिए
कॉस्ट अगर ज़्यादा होती है तो ऐसे वक्त में हम उसका प्रोडक्शन करने की बजाय उसे इंपोर्ट करना ज़्यादा पसंद करेंगे, और जो चीज़ हमारे पास आसानी से कम पैसे में प्रोडक्शन होती है उसे हम एक्सपोर्ट करना ज़्यादा पसंद करेंगे। तो यहाँ पर इन दोनों में बिजनेस होगा, इंडिया में और अमेरिका में बिजनेस होगा, क्योंकि दो डिफरेंट चीज़ें हैं और दो डिफरेंट चीज़ों को अलग अलग कॉस्ट पर प्रोडक्ट किया जाता है, इसलिए दोनों में एक्सपोर्ट या इम्पोर्ट हो सकता है। त्यानंतर आपण एक महत्त्वाचा मुद्दा बघूया जो सिद्धांतामध्ये आहे आणि संकल्पनेमध्ये सुद्धा येतो, तो आहे उत्पादन व्ययातील निरपेक्ष भिन्नता। म्हणजे उत्पादनामध्ये येणारा जो खर्च आहे तो खर्च भिन्न कसा आहेत आणि दोन्ही देशामध्ये व्यापार कसा होतो, जे आपण पहिला आहे त्याचप्रमाणे। तर या ठिकाणी आपण दोन देश घेतले आहेत, एक घेतला आहे अमेरिका आणि दुसरा घेतला आहे आपण भारत, आणि त्यामध्ये प्रोडक्शनचा जे घटक आहे ते फक्त लेबर घेतलेलं आहे आपण, कारण रिकार्डोच्या मतानुसार फक्त लेबर हा घटक महत्त्वाचा असतो। मग अमेरिकेमध्ये सुद्धा 100 लेबर आहेत आणि भारतामध्ये सुद्धा 100 लेबर आहेत, आणि उत्पादन त्या दोन वस्तूंचं घेतलं आपण, कारण दोनच वस्तू आहेत आणि दोनच देश आहेत। ज्या वेळेस भारतामध्ये 100 लेबर कामावर असताना शुगरचं जे उत्पादन आहे ते 100 होतं आणि ऑदरचं जे उत्पादन आहे ते 50 होतं, आणि त्याचा जो पर्सेंटेज आहे ते 2:1 होतं टक्केवारी। त्याचप्रमाणे अमेरिका जेव्हा 100 लेबर लावून 100 श्रमिक लावून शुगरचं उत्पादन करते त्यावेळेस त्यांना उत्पादन हे 50 होतं आणि इतर जे उत्पादन आहे ते त्यांचं 100 होतं। ह्या दोन गोष्टी झाल्या। मग आता या ठिकाणी आपण तुलना करूया। पर्सेंटेजनुसार जर बघितलं तर भारतात जे पर्सेंटेज आहे ते 2:1 आहेत आणि अमेरिकेचं पर्सेंटेज 1:2 आहेत। म्हणजे भारत ज्या वेळेस साखरेचं उत्पादन करतो त्यावेळेस त्याला उत्पादन हे जास्त मिळतं, उलट अमेरिका ज्या वेळेस साखरेचं उत्पादन करतो त्यावेळेस अमेरिकेला साखरेचं उत्पादन हे कमी होत असतो। उलट पक्ष जर विचार केला आपण तर इतर ज्या वस्तू आहेत, इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या उत्पादनामध्ये भारताला उत्पादन हे कमी येतो लेबरच्या तुलनेत, आणि अमेरिकेला लेबरच्या तुलनेत उत्पादन हे जास्त येतं। यासाठी आपण जे पहिलं उदाहरण बघितलं होतं कापसाचं, भारत आणि अरब देशांचं, की भारतामध्ये कापसाच्या उत्पादनासाठी जो येणारा खर्च आहे तो 10 रुपये पर मीटर आहेत, आणि अरब कंट्रीमध्ये तोच उत्पादन घेण्यासाठी त्यांना येणारा खर्च हा 30 रुपये पर मीटर आहे। कारण आपल्याकडे जो कच्चा माल आहे तो आपल्याला सहज उपलब्ध होतो आणि त्यांना जो कच्चा माल आहे तो सहज उपलब्ध होत नाहीत, म्हणून ते आपल्याकडून ते आयात करतात आणि आयात केल्यामुळे त्यांचा खर्च वाढतो आणि परिणामी त्यांना ते परवडत नाहीत। मग या ठिकाणी दोन देश आहे आणि दोन वस्तू आहेत। मग या दोन देशामध्ये आणि दोन वस्तूमध्ये येणारा जो खर्च आहे तो कमी जास्त आहे। म्हणजे भारताला साखर उत्पादन करणे हे सोयीस्कर आहेत आणि फायदेशीर आहेत, त्या उलट अमेरिकेला इतर उत्पादन करणे सोयीस्कर आहे आणि फायदेशीर आहे। म्हणून भारत जो आहे शुगर साखरेचं जे उत्पादन आहे त्याची निर्यात अमेरिकेला करेल आणि अमेरिका इतर वस्तूंची निर्यात ही भारताला करेल आणि दोघांमध्ये व्यापार होईल, कारण दोघांच्या उत्पादनामधील जो खर्च आहे तो भिन्न आहे, आणि ज्यावेळेस उत्पादन खर्च हा भिन्न असतो त्यावेळेस व्यापार होतो। उसके बाद जो नेक्स्ट पॉइंट है वो है इक्वल डिफरेंस इन कॉस्ट रेशो, उत्पादन व्ययातील समान भिन्नता। अब यहाँ पर बिजनेस होगा या नहीं होगा वो हमको देखना है। जैसे हमने वापस से दो ही देश लिए हैं, दो कंट्री लिए हैं और साथ साथ दो ही प्रोडक्शन लिए हैं, तो यहाँ पर जब इंडिया ने 100 लेबर लगाने के बाद शुगर का जो प्रोडक्शन वह 200 हुआ है, और उसी के साथ जब उसने अदर का प्रोडक्शन किया है तो वो 100 हुआ है, तो इनका जो परसेंटेज है 2/1 है। उसी तरह से अमेरिका के अंदर जब हमने 100 लेबर लगाए तो 100 लेबर लगाने के बाद उनका जो प्रोडक्शन है वो 100 हुआ है और अदर जो है वो 50 हुआ है। अब इनका जो रेशो है वो 2:1 का है। तो जब दोनों का रेशो एक जैसे होता है तो ऐसे वक्त में बिजनेस नहीं होता है। जैसे मान लो कि अगर हम कपास की बात कर लेते हैं, अगर कपास का जो प्रोडक्शन वो इंडिया में होता है और साथ साथ कपास का जो प्रोडक्शन है वो अरब कंट्री में भी होता है, तो उनको जो रॉ मटेरियल है वही अवेलेबल हो जाता है और इंडिया को जो रॉ मटेरियल वही अवेलेबल है, तो दोनों का जो कॉस्ट है वो बिल्कुल सेम रहेगा।
तो जब कॉस्ट सेम हो जाता है तब हम वो कहीं और से इंपोर्ट नहीं करते हैं। जैसे हमने इससे पहले देखा था किसान के बारे में, जब किसान ने किसी चीज़ का प्रोडक्शन किया, गेहूं का प्रोडक्शन किया और उसको 10 पोते गेहूं हुआ है, तो ऐसे वक्त में वो अपनी चीज़ें बेचेगा नहीं और ना ही किसी से खरीदेगा, क्योंकि तो वो उसकी ज़रूरत के हिसाब से ठीक है। और साथ साथ उसका जो कॉस्ट है वो अगर 5,000 है, अगर वो अपने देश में निर्माण करता है, अपने खेत में अगर गेहूँ उगाता है तो उसको 5,000 रुपये ही खर्च आता है। अगर वो किसी और से खरीदता है तब भी उसको 5,000 आने वाला है। तो ऐसे वक्त में वो खरीदना पसंद नहीं करेगा, उसके पास जो है उसी में उसका काम चलने वाला है। तो यहाँ पर बिजनेस नहीं होगा कि तो बिजनेस के लिए कॉस्ट जो है वो डिफरेंट चाहिए। अब यहाँ पर आने वाला जो कॉस्ट है वो सेम है, इसके लिए यहाँ पर बिजनेस नहीं होगा। तो इस चीज़ को अगर हम परसेंटेज लगाते हैं तो दोनों का जो परसेंटेज है वो 2:1 आता है, 2:1 आता है, इसके लिए इनके अंदर बिजनेस नहीं हो सकता। त्याचप्रमाणे आपण जे पुढचा मुद्दा आहे ते बघू, त्यामध्ये आहे उत्पादन वयातील समान भिन्नता। जे उत्पादन जे असेल त्यामध्ये जर तफावत ही जर समान असेल तर अशा वेळेस दोन देशामधला जे व्यापार आहे ते होत नाही। त्यामध्ये आपण पुन्हा दोन देश इंडिया आणि अमेरिका घेऊ, भारत आणि अमेरिका। त्याचबरोबर जे श्रम आहेत ते आपण 100-100 घेऊ आणि प्रोडक्शन बघू। तर ज्या वेळेस भारतामध्ये 100 लेबर असताना साखरेचं उत्पादन हे 200 झालं आणि इतर उत्पादन जे आहे ते 100 झालं, त्याचं पर्सेंटेज आलं 2:1। त्याचबरोबर अमेरिकेमध्ये ज्यावेळेस आपण 100 लेबर लावली तर त्याचं जे उत्पादन आहे ते 100 झालं आणि ऑदरचे जे उत्पादन ते 50 झालं। तर या ठिकाणी संख्या ही कमी जास्त असली तरी तर त्यांचं जे प्रमाण आहे ते 2:1 तेवढंच आहेत, म्हणजे समान आहेत। मग अशा वेळेस जर दोघांचं प्रमाण हे जर समान असेल तर अशा वेळेस उत्पादन आयात आणि निर्यात होत नाही। उदाहरणार्थ जर समजा आपण गहू आपल्या देशामध्ये आपल्या शेतामध्ये निर्माण केलं, उत्पादन केलं आणि त्याला येणारा खर्च हा 5,000 रुपये असेल, त्याचबरोबर जर आपण बाजारामध्ये जाऊन तो गहू विकत घेतला आणि त्याची किंमत जर 5,000 रुपये असेल तर अशा वेळेस आपण बाजारामधून विकत घेण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये ते पिकवणं कधीही चांगलं म्हणतं। म्हणजे जर आपल्याकडे उपलब्ध असणारे जी वस्तू असेल त्यासाठी येणारा खर्च हा तेवढाच असेल तर अशा वेळेस व्यापार होत नाहीत। व्यापार कधी होतो, ज्या वेळेस उत्पादनासाठी येणारा जो खर्च आहे तो कमी किंवा जास्त असेल, अशा वेळेस हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो। तर हे तुम्हाला समजलं असेल। उसके बाद जो नेक्स्ट पॉइंट है कोऑपरेटिव डिफरेंट इन कॉस्ट रेशियो। उसके बाद जो नेक्स्ट पॉइंट है कॉम्परेटिव डिफरेंस इन कॉस्ट रेशियो, उत्पादन वयातील तुलनात्मक भिन्नता। अब यहाँ पर भी हम ये देखेंगे कि प्रोडक्शन कॉस्ट जो है वो डिफरेंट होने की वजह से, कंपैरेटिव डिफरेंट होने की वजह से दो कंट्री के अंदर बिजनेस कैसे होता है। जैसे यहाँ पर हम वापस से दो ही कंट्री लेंगे जिसमें इंडिया और अमेरिका है, और उसी के साथ साथ हम लेबर भी 100 ही लेंगे क्योंकि रिकॉर्ड होने का है। अब प्रोडक्शन, जब हमारे पास इंडिया में 100 लेबर होते हैं और उसका जो शुगर प्रोडक्शन हुआ 200 होता है और अदर प्रोडक्शन 200 होता है, तो इनका जो परसेंटेज है वो 1/1 होता है। बट अमेरिका के अंदर जब हम 100 लेबर लगाकर उसका जो शुगर प्रोडक्शन है वो 50 करते हैं और अदर जो है वो 100 करते हैं, तो यहाँ पर जो परसेंटेज है वो 1/2 हो जाता है। अब यहाँ पर अगर इंडिया की बात अगर हम करते हैं तो यहाँ पर परसेंटेज 1/1 होता है, पर अमेरिका के अंदर 1/2 होता है। मतलब प्रोडक्शन के हिसाब से इंडिया बेटर है और अमेरिका बेटर नहीं है, क्योंकि वो 1/2 हो गया है, वो इम्बैलेंस हो गया है। तो अब यहाँ पर होगा ये कि इन दोनों देश के अंदर ट्रेड होगा। अमेरिका के अंदर कुछ चीज़ को बनाने के लिए अगर कॉस्ट ज़्यादा होती है तो ऐसे वक्त में भले ही इंडिया अमेरिका से कोई चीज़ इंपोर्ट ना करे, पर वो अमेरिका को कुछ चीज़ एक्सपोर्ट कर सकता है, क्योंकि तो अमेरिका में उस चीज़ की डिमांड ज़्यादा है, वो इंडिया से इंपोर्ट करना चाहता है। तो यहाँ पर दो देश होने के बावजूद अमेरिका को ज़रूरत है और इंडिया को ज़रूरत नहीं है, इसलिए एक देश को अगर ज़रूरत है भी कंपैरेटिव, तब भी वो देश के अंदर ट्रेड होता है।
जैसे अगर हम देखें इंडिया और सऊदी अरबिया, ये जो दो देश है, तो हमारे पास सऊदी अरबिया के जो है हमारे देश से पेट्रोल मंगाने की ज़रूरत नहीं है। वो हमारे देश से बिल्कुल नहीं चाहता कि हम उनको पेट्रोल भेजें, पर हम ये चाहते हैं कि वो हमें पेट्रोल भेजें। अगर सऊदी अरब इंडिया से किसी भी चीज़ की डिमांड नहीं करता है, कोई भी चीज़ इंपोर्ट करना नहीं चाहता, तब भी इंडिया और सऊदी अरब के बीच में ट्रेड हो सकता है, क्योंकि इंडिया को वहाँ से तेल की ज़रूरत है और वन साइड क्या होता है मगर बिजनेस होता है। यहाँ पर भी बिल्कुल वैसे ही है, दोनों देश के अंदर उस चीज़ का प्रोडक्शन होता है, मगर कंपेरेटिव अगर देखा जाए तो अमेरिका को इंडिया से उस चीज़ की ज़रूरत ज़्यादा है। इसके लिए इंडिया और अमेरिका के अंदर ट्रेड होता है, फिर चाहे वो वन साइड क्या क्यों नहीं होता है, मगर ट्रेड होता है। तो इससे पहले हमने जो देखा है, तो इसके अंदर पहले इसमें दोनों भी देशों को ज़रूरत थी, इसके लिए दोनों में एक्सपोर्ट और इंपोर्ट होता है। उसके बाद सेकंड में हमने देखा है कि दोनों को भी ज़रूरत नहीं है, क्योंकि दोनों के पास जो कॉस्ट है वो सेम होता है, तो बिजनेस नहीं होता है। और उसके बाद तीसरे हमने देखा है कि बिजनेस जो है बिल्कुल वन साइड होता है, क्योंकि तो हमें कुछ चीज़ की ज़रूरत पड़ती है और कुछ चीज़ की ज़रूरत नहीं पड़ती है। जिस देश को ज़रूरत पड़ती है वो इम्पोर्ट कराता है और जिसको ज़रूरत नहीं होती है वो एक्सपोर्ट कराता है। त्यानंतर जे पुढचा मुद्दा आहे ते हे उत्पादन वयातील तुलनात्मक भिन्नता, म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, इंडिया आणि अमेरिका। मग या ठिकाणी पुन्हा लेबर 100-100च आहेत, कारण रिकॉर्डिंगच्या सिद्धांतानुसार 100-100 आहेत। या ठिकाणी होतं काय की जे प्रोडक्शन आहे त्या दोन गोष्टींचं होतं, एक साखरेचं आणि ऑदरचं। मग ज्या वेळेस भारतामध्ये 100 लेबर असतात त्यावेळेस उत्पादन जे हे 200चं होतं आणि ऑदरचं उत्पादन सुद्धा 200चं होतं, म्हणजे पर्सेंटेज हा एकास एक आलेला आहे, म्हणजे आपण आता स्वयंपूर्ण आहोत। त्या उलट अमेरिकेमध्ये 100 लेबर असताना उत्पादन हे, तर या ठिकाणी आपण बघितलं की अमेरिका 100 लेबरमध्ये शुगरचं उत्पादन हे 50 करतं आणि ऑदरचं उत्पादन हे 100 करतं, परंतु या ठिकाणी त्यांचा जो रेशो आहे तो बिघडलेला आहे, एकाच दोन झालेले आहेत। तुलनात्मक जर आपण अभ्यास केला तर भारताचा जे तुलनात्मक अभ्यास आहे ते एकाच एक आहेत आणि अमेरिकाचा एकाच दोन आहेत, म्हणजे दोघांमध्ये फरक पडलेला आहे। मग अशा वेळेस काय होतं की भारताला अमेरिकेकडून कोणत्याही वस्तूंची आयात करण्याची आवश्यकता नाही, परंतु अमेरिकेला भारताकडून त्या काही गोष्टींची आयात करण्याची आवश्यकता आहेत। मग ज्या वेळेस एकाला आवश्यकता आहे आणि एकाला आवश्यकता नाही, तरी सुद्धा त्या दोन देशांमध्ये व्यापार होऊ शकतो। उदाहरणार्थ आपण जर बघितलं की सौदी अरब आणि आपण भारत देश, मग सौदी अरबमध्ये पेट्रोलची निर्मिती होते, म्हणजे सौदी अरबला भारताकडून पेट्रोलची आवश्यकता नाही आहे, तो पेट्रोलची मागणी करत नाहीत, परंतु भारताला पेट्रोलची आवश्यकता आहेत। अशा वेळेस सौदी अरबने भारताकडून कोणत्याही वस्तूची आयात केली नाही, तरी सुद्धा भारत त्या देशाकडून पेट्रोलची आयात करू शकतो। म्हणजे अशा वेळेस आवश्यकता नसतानाही दोन देशांमध्ये व्यापार होतं, त्याला कारण आहे त्या दोन देशांमध्ये उत्पादन होणारा पर्सेंटेज, त्यांचा रेशो किती आहे, तुलनात्मक जर कमी जास्त असेल तर त्या हिशोबाने तो देश आयात किंवा निर्यात करू शकतो। याच्या पहिले आपण बघितलं की जर दोन देशांच्या उत्पादनामध्ये खर्चामध्ये जर खूप जास्त फरक असेल तर ते दोन देश एक वस्तू निर्यात करतात आणि एक वस्तू आयात करतात। त्या उलट जर आपण बघितलेले आहेत की दोन देशांमध्ये दोन वस्तूंचे उत्पादन होत असताना जर खर्च हा समान असेल तर अशा वेळी दोन देशांमध्ये व्यापार होत नाही। आणि तिसऱ्यामध्ये आपण बघितलं की दोन देशांमध्ये त्या वस्तूंचं उत्पादन होतं, परंतु एका देशामध्ये तुलनेने समर्पक म्हणजे गरज आहे तेवढं उत्पादन होतं आणि दुसऱ्यामध्ये गरजेपेक्षा उत्पादन कमी होतं किंवा त्याला खर्च जास्त असतो। अशा वेळेस त्या दोन देशांमध्ये व्यापार होतो, हे आपण बघितलेले आहेत। तर त्यानंतर जे पुढचा मुद्दा है ते है सिद्धांतावरील टीका, जो क्रिटिसिज्म है, इस थ्योरी पे जो क्रिटिसिज्म है उसके बारे में हम देखेंगे। तो इनके ऊपर जो पहला क्रिटिसाइज किया है वो ये है कि देयर आर नॉट जस्ट 2 कंट्रीज इन द वर्ल्ड। उनका ये कहना है कि दुनिया के अंदर सिर्फ 2 कंट्रीज नहीं हो सकते हैं। जैसे रिकॉर्डी का ये कहना है कि उनके थ्योरी के हिसाब से दुनिया के अंदर 2 ही कंट्री है, जैसे भारत और अमेरिका जो हमने लिया है, और यही दो देश जो है आपस में बिजनेस करते, तो ऐसा नहीं होता है। रियल के अंदर दुनिया के अंदर बहुत सारे बिजनेस है, बहुत सारे देश है और सभी देश जो है एक दूसरे से बिजनेस करते हैं। तो इसीलिए इन्होंने जो पहला अजम्पशन लगाया था ये अजम्पशन बिल्कुल भी रॉन्ग है, ऐसा नहीं हो सकता है, इसलिए हम इस सिद्धांत को निगलेक्ट भी कर सकते हैं।
त्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे तो मुद्दा काय आहे की जगात फक्त 2 देश नाही आहेत. म्हणजे यांचं जे गृहीत आहे तो आपल्याला थोडंसं काल्पनिक आणि हसण्यासारखं वाटतं की 2च देश आहेत. जगामध्ये 2पेक्षा जास्त देश आहे आणि प्रत्येक देश इतर देशांशी व्यवहार करतो. म्हणजे काही गोष्टी तो भारताकडून मागवतो, काही गोष्टी तो अमेरिकेकडून मागवतो, काही इराण असेल, इराक असेल, त्यानंतर इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल. तर त्या प्रत्येक देशामधून तो काहीतरी वस्तू मागवतो आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो.